लक्षवेधी क्रमांक 4 अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक स्लम आहे। त्या स्लमचं पुनर्वसन करून त्यांना पक्की घरं मिळावी या संकल्पनेतनं 2007 साली 4136 लोकांना आपण आश्वासन केलं की BSCP योजना अंतर्गत आपल्याला पक्की घरं देणार आहे आणि त्यातल्या अर्ध्या लोकांना आपण स्थलांतरित केलं, काही लोकांना भाडं दिलं। ती योजना होती 80% केंद्र आणि राज्य शासनाचं अनुदान, 10% महापालिका आणि 10% जो लाभार्थी असेल ते। काही कारणामुळे घरं खाली झाली नाही। वेळोवर 2017 साली ही योजना बंद झाली। बंद झाल्यानंतर ज्या लोकांना स्थलांतरित केलं होतं त्यांना आता पुनर्वसन कुठे करायचं, कारण त्यांची घरं आपण तोडली होती। त्यानंतर महानगरपालिकाने थोडे थोडे पैसे करून काही लोकांना 465 घरं फक्त 4165 मधनं दिली। आजही 3600 घरं द्यायची बाकी आहे। मधल्या काळात सुद्धा शासनाला प्रस्ताव पाठवला महापालिकाने की आम्हाला PPP मॉडेलवर हे बांधायची परवानगी द्या, कारण शासन आता अनुदान देत नाही आणि महापालिकाची एवढी कॅपॅसिटी नाही की 600-500 कोटी रुपये ते टाकून बांधतील। परंतु अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यामध्ये त्रुटी काढून गेल्या 5 वर्ष ती परवानगी दिली नाही। आता परत आम्ही प्रस्ताव पाठवलाय की आम्हाला PPP तत्वावर द्या, कारण की FSI मध्ये वाढ झाली आहे। आजही अधिकारी जाणून बुजून त्यामध्ये त्रुटी काढतात। विषय काय आहे सर की आमच्याकडे 10 लाख मीटर FSI अवेलेबल आहे, आम्हाला 4000 घरं पाहिजे। जो जास्त घरं आम्हाला देईल त्याला आम्ही तो कॉन्ट्रॅक्ट देणार। परंतु UD मधनं वारंवार त्यामधनं वेगवेगळ्या क्वेरी काढल्या जातात, प्रस्ताव लांबत। आज सर काय झालंय, 300 कोटीचा प्रोजेक्ट 600 कोटीवर झाला। फक्त अधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्यामध्ये त्रुट्या काढल्या। आता सिंपल प्रस्ताव आहे की आमच्याकडे 10 लाख मीटर FSI आहे, आम्हाला 4165 घरं बांधून पाहिजे, जो जास्त देईल त्याला टेंडर देईल। आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सल्लागार अपॉइंट करा। साहेब हे तिसऱ्यांदा सल्लागार आहे, सल्लागार 500 कोटीला 2% फीस घेतो, म्हणजे 10 करोड रुपये। 10 करोड घेऊन तो काय सांगणार आहे की तुम्हाला 4165 घरं DSR प्रमाणेच तो रेट काढणार आहे। आपल्याकडे ऑलरेडी आमच्याकडे सिटी इंजिनियर ते रेट नक्कीच आहे की किती खर्च लागणार आहे आणि बदल्यात तू काय घेणार आहे। परंतु सल्लागार नेमणूक 10 कोटी परत द्यायचं महापालिकेची कॅपॅसिटी नाही। म्हणून मंत्री महोदयांना मला विनंती आहे, मॅडम DSR रेट आहेत की ह्या एवढा बांधकामाला किती पैसे खर्च येतील, जो महापालिकेला जास्त फायदा करून देतील त्याला द्यायची महानगरपालिकेची मानसिकता आहे। आणि आपण वेळेवर घरं नाही दिली, आज 15 वर्ष झालं। भविष्यात शासनाची कुठली योजना आली तो लोक घरं खाली करणार नाही। म्हणून आपल्याच खाली एवढी विनंती आहे की आपल्याकडे फाईल पडलेली आमचा प्रस्ताव आलेला आहे, आपण आज त्याला मान्यता देणार का आणि नाही देणार तर कधी देणार याचं आम्हाला स्पेसिफिक उत्तर द्यावं। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, ही जी घरं आपण सँक्शन केली होती ती BSCP योजनेअंतर्गत सँक्शन केली होती 4136 लाभार्थ्यांची। अध्यक्ष महोदय, त्यावेळेस 3 बिल्डिंग बांधून पूर्ण झाल्या। आपण जवळजवळ 673 लोकांचं तिथे पुनर्वसन करतोय, त्यातलं झालेलं पण आहे 473 जणांचं पूर्ण। अध्यक्ष महोदय, आता सद्यस्थितीमध्ये उरलेल्या 3 बिल्डिंग पण आपण महानगरपालिका आणि MMRDA कडनं बांधतोय। अध्यक्ष महोदय, PPP मॉडेलचा त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला होता 1976 घरांसाठीचा। त्यांचं पुनर्वसन आपल्याला करायचं आहे आणि BSCP योजना बंद झाल्यामुळे आता केंद्राचा पैसा त्याच्यामध्ये येत नाही, ही सद्यस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, त्यामुळे तो प्रस्ताव आमच्याकडे आला। आम्ही महानगरपालिकेला आता निर्देश देते मी की त्यांनी PPP मॉडेलचं जे स्ट्रक्चर ते राबवणार आहेत ते स्ट्रक्चर आम्हाला द्यावं। 8 दिवसामध्ये आम्ही त्यांना PPP मॉडेल राबवण्याची परवानगी देऊ आणि पुढचा त्यांच्याकडे बाकी सगळं तर त्यांच्याकडे जागा वगैरे सगळं तयार आहे, तर त्यांनी तसा प्रस्ताव दिला। आम्ही 8 दिवसात त्यांना मान्यता देऊ। पुढे 8 दिवसात त्यांनी उत्तर नाही सर, त्यांचं म्हणणं प्रस्ताव मी खाली
डीएसआर रेटवरनं किती खर्च येईल त्याला 2% प्रमाणे 10 कोटी रुपीज फीस द्यायची का? खाली एवढं सांगायला की या बांधायला एवढा खर्च येणार आहे आणि हे त्याची कॉस्टिंग होणार आहे, यासाठी परत सल्लागार नेमायचं का? आमच्याकडे तज्ञ लोक आहेत, आम्ही सांगितलंय की डीएसआर रेट प्रमाणे एवढा खर्च येईल, तुम्ही आम्हाला परवानगी द्या, जो जास्त महापालिकेला फायदा देईल. साहेब मॅडम एक मिनिट, हे दरवेळी सर असंच केलं जातं. अध्यक्ष महोदय, आम्ही डीएसआर रेट आणि ह्याचा प्रस्ताव मागवतच नाहीये. पीपीपी मॉडेलचे 2-4 जे नवीन स्ट्रक्चर तयार झालेले त्या कुठल्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला मान्यता हवी आहे, एवढा साध्या ह्याच्यावर जर आम्हाला महानगरपालिकेने दिलं तर आम्ही त्यांना मान्यता